नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजू एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 6 मार्च 2026च्या चालू घडामोडीचे महत्त्वाचे असे सर्व प्रश्न आणि उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकतेच प्रकाशित झालेले महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धीरज काकडिया. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया याबद्दल. तर मित्रांनो, नुकतेच महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर धीरज काकडिया यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तर हे धीरज काकडिया कोण होते? तर ते आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक होते. आणि मित्रांनो, याचे प्रकाशन कुणी केले? तर कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले मित्रांनो. आणि मित्रांनो, या पुस्तकामध्ये विशेष असं काय आहे? तर हे पुस्तक महात्मा गांधींच्या जीवनावर प्रकाश टाकते आणि शक्तिशाली संवाद कौशल्याने भारताच्या स्वातंत्र्याला कसे बळकटी दिली यावर हे लक्ष केंद्रित करते हे पुस्तक. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन म्हणजेच की CWC कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. अधिक माहिती मित्रांनो, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय वकार महामंडळाच्या 17व्या स्थापना दिनाचे उद्घाटन केले. तर मित्रांनो, हे सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन सध्या का चर्चेत आहे? तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारत मंडपम येथे 17व्या स्थापना दिना वकार महामंडळाच्या 17व्या स्थापना दिनाचे उद्घाटन केले. त्यामुळे सध्या हे चर्चेमध्ये आहे. आणि हे केंद्रीय वकार महामंडळ ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. कोणते? तर वकार महामंडळ म्हणजेच की सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, HK दुआ यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेन्मार्क. नुकतेच प्रख्यात पत्रकार HK दुआ यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेले आहे. आणि HK दुआ कोण होते? तर ते पत्रकार होते आणि त्यांनी भारतातील 3 सर्वात प्रभावशाली वृत्तपत्रांमध्ये संपादकीय कामकाजाचे नेतृत्व करण्याचा दुर्मिळ मान मिळवलेला आहे. तर मित्रांनो, हे HK दुआ हे प्रख्यात पत्रकार होते आणि त्यांनी राजदूत म्हणून देखील काम केलेले आहे. आणि कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आहे त्यांनी? तर त्यांनी डेन्मार्क या देशाचे राजदूत म्हणून काम केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी अदानी समूहाने कोणाशी भागीदारी केलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युनेस्को. तर मित्रांनो, नुकतेच जागतिक अभियांत्रिकी दिन या दिनासाठी अदानी समूहाने युनेस्कोशी भागीदारी केलेली आहे. आता हे जागतिक अभियांत्रिकी दिन काय आहे आणि त्याचे उद्दिष्ट काय आहे ते पाहूयात आपण आता. जागतिक अभियांत्रिकी दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच की आपल्याला माहिती आहे शाश्वत विकास उद्दिष्टे आहेत संयुक्त राष्ट्राची, की त्याला आपण SDGs म्हणतो आपण, ते साध्य करण्यात अभियांत्रिकीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकतो हा जागतिक अभियांत्रिकी दिन. आणि 2026च्या आवृत्तीसाठी भागीदारी करून अदानी समूह अभियांत्रिकीचे नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यास मदत करेल. आणि मित्रांनो, हा शाश्वत विकासासाठी जागतिक अभियांत्रिकी दिन कधी साजरा केला जातो? तर तो 4 मार्च रोजी जागतिक अभियांत्रिकी दिन साजरा केला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, ट्युलिप महोत्सव 2026चा 4थी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. तर मित्रांनो, नुकतेच नवी दिल्ली येथे ट्युलिप महोत्सव 2026च्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. आणि या महोत्सवात एकूण किती? तर 5.5 लाख ट्युलिप फुले प्रदर्शनास ठेवण्यात आलेली होती. आणि ह्या द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी नेदरलँडच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. कुणाच्या सहकार्याने? तर नेदरलँडच्या सहकार्याने हा ट्युलिप महोत्सव आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 6 आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा VSHORADS म्हणजे काय आहे हे? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच की मॅनपॅड. तर मित्रांनो हे VSHORADS काय आहे? तर एक हवाई संरक्षण प्रणाली आहे. आता आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो हे VSHORADS म्हणजे काय आहे? तर ते अत्यंत कमी अंतराच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि ती एक मानव पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणाली म्हणजेच की मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे आणि ही DRDO अंतर्गत स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि विकसित केलेले हवाई संरक्षण प्रणाली आहे मित्रांनो. हे VSHORADS त्यालाच मॅनपॅड म्हणतात म्हणजेच की मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. मित्रांनो इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेली ही एक योजना आहे आणि ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विधवांच्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी ही इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना विस्तारित केलेली आहे. म्हणजे ही चर्चेमध्ये काय आहे सध्या? कारण ही योजना सध्या विस्तारित केलेली आहे आणि त्याचा काय विस्तारित केलेली आहे? तर पूर्वी या योजनेत विधवा, निराधार किंवा घटस्फोटित महिला आणि 18 वर्षांपर्यंतच्या अपंग पालकांच्या मुलांना समाविष्ट केले जात असे. पहिला 18 वर्षापर्यंतच्या अपंग पालकांच्या मुलांना समाविष्ट केले जात असे. आता ही विस्तारित करून काय केलेले आहे? तर पात्र मुलींना आता 27 वर्षांपर्यंत फायदा मिळणार आहे. 18 वरून आता 27 वर्षे केलेले आहेत. त्यामुळे ही सध्या इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना चर्चेमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाने षटकोन अलायन्स नावाच्या नवीन भू-राजकीय गटाचा प्रस्ताव दिला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इस्रायल. नुकतेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला केंद्रस्थानी ठेवून षटकोन अलायन्स म्हणजेच षटकोन युती नावाचा एक भू राजकीय गट प्रस्तावित केला. कोणी? तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी. आणि आता ही षटकोनी युती काय आहे? तर षटकोनी युती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युतीमध्ये कोण कोण असणार आहे? तर इस्रायल एक असणार आहे, भारत असणार आहे, ग्रीस असणार आहे, सायप्रस सारखे भूमध्यसागरीय भागीदार आणि इतर अरब, आफ्रिकन आणि आशियाई राज्ये यांचा समावेश असलेली ही षटकोनी युती असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या योजनेअंतर्गत वन हक्क कायदा FRA कक्षांना मंजुरी देण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान. या योजनेअंतर्गत वन हक्क कायदा कक्षांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आता त्याची आपण अधिक माहिती जाणून घेऊया. ह्या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर कायदेशीर निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप न करता तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्य प्रदान करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याचा फायदा काय होणार आहे? तर ते जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन होणार आहे आणि दाव्यांचा मागोवा घेण्यास देखील समर्थन करणार आहे हे अभियान. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, फुटबॉल फॉर स्कूल्स कार्यक्रम हा फिफा आणि कोणत्या संघटनेचा उपक्रम आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युनेस्को म्हणजेच की संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो फुटबॉल फॉर स्कूल्स हा कार्यक्रम फिफा आणि युनेस्को, फिफास म्हणजेच की फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन आणि संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को यांचा मिळून हा उपक्रम आहे फुटबॉल फॉर स्कूल्स हा कार्यक्रम. आणि ह्याद्वारे काय केले जाणार आहे? तर ह्या कार्यक्रमाद्वारे मुलांचे शिक्षण, विकास आणि सक्षमीकरणाला पाठिंबा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 6 मार्च 2026 चे 10 असे महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.